आताच झालेल्या सामन्यामध्ये वडगाव स्पायडर्स क्वार्टर फायनल सामना जिंकून वडगाव स्पायडर्स हा एक संघ सेमीफायनलमध्ये गेलेला आहे आणि आत्ता सुरू असलेल्या सामन्यामध्ये कोण जिंकेल तो चौथा संघ ठरेल, सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. आणि उद्या 2 सेमीफायनलचे सामने आणि फायनलचा सामना होणार आहे. पहिला चेंडू अवांतर धाव, 1 धाव, वाईट चेंडू. गोलंदाजी करतोय समर्थ खावट, त्याला तोंड देतोय सार्थक सोनटक्के. दोन्ही युवा खेळाडू, नॉन स्ट्राईककडे आहे अनुभवी खेळाडू आणि संघाचा कर्णधार चेतन आमने. फुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉगांच्या दिशेने तडकावलेला आणि क्षेत्ररक्षण विनोद कोपत. एक चेंडूमध्ये 2 धावा. स्ट्राईकवर आलेला आहे चेतन आमने. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही. लेग साईडच्या दिशेने मारलेला आणि गडी बाद. रनआउट झालेला आहे प्लेयर. अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग गणेश ढवळे यांची. चेतनचा कॅच ड्रॉप झाला पण जाळ्यात सापडला तो सार्थक सोनटक्के. धाव बाद झालेला आहे. एक गडी बाद, 2 धावा. मुसळे वॉरियर्स या संघाच्या नवीन फलंदाज निलेश कवडे. श्रेयश बुगड कृपया स्टेजवर यायचं आहे. निलेश कवडे फलंदाजीसाठी सज्ज. चांगला फटका कव्हर्स मध्ये ढकललेला आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. अतिशय परफेक्ट टेक्निकने तडकावलेला चेंडू. फुल टॉस, बॅटची कड घेऊन भिंतीला लागलेला. 1 धाव पूर्ण. समर्थ गोलंदाजी करतोय. चेतन आमने स्ट्राईकवर. एक जीवदान मिळालेला आहे. हलक्या हाताने ढकललेला चेंडू आणि ओव्हरथ्रो झालेला आहे. पाहूया धाव घेता येते का. आणि धाव पूर्ण. षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, 1 गडी बाद. मुसळे वॉरियर्स या संघाच्या
नवीन गोलंदाज अंकित हावळ वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. दोन धावा पहिल्याच चेंडूवर. उंच फटका मारलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने आणि प्लेयरला कोणताही चान्स नाही आहे. 1 बाउन्स 4 एकदम सरळ बॅटने खेळलेला. 4 धावा निलेश याच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी, परफेक्ट टेक्निक. 13 धावसंख्या झालेली आहे. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स घेतलेला चेंडू आणि झेल बाद. निलेश कवडे. प्रवीण प्रवीण आहे बघ, प्रवीण मेहतर यांनी एकदम सोपा अशा पद्धतीने झेल पकडलेला आहे. फलंदाजीसाठी जात आहे नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज संदेश आव्हाड. मुसळे वॉरियर्स या संघामध्ये फलंदाजांची भरमार. जोरदार फटका कव्हर्स मध्ये मारलेला. एकच धाव. संयमी खेळी, फक्त डिफेन्स केलेला आहे संदेश आवाड्याने. संयमी खेळी म्हणावी लागेल. गोलंदाजी करतोय हावळ. उंच असा फडका लेग साईडच्या दिशेने तडकावलेला. आर पार षटकार. या सामन्यातील पहिला षटकार. अविका सिक्युअर इन्व्हेस्टमेंट कडून 100 रुपयाचे पारितोषिक प्रत्येक षटकाराला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 धावा, 2 गडी बाद.
दोन्हीही संघ तुल्यबळ. अभय लोले स्टेजकडे यायचं आहे. सचिन दौंडे गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर आहे चेतन आमने. उंच फटका मारलेला आहे. पाहूया झेल होतोय का. आणि विनायक वरुटे याने झेल घेतलेला आहे. स्ट्रेटच्या दिशेने जोरदार तडकवण्याचा प्रयत्न, पण बॅटला थोडस वरती लागल्यामुळे उंच गेलेला. आणि विनायकने कोणतीही चूक केलेली नाही. चांगला झेल पकडलेला आहे. चेतन आमने झेल बाद. 3 या धावसंख्येवर फलंदाजीसाठी आलेला आहे नवीन फलंदाज प्रणव कडोलकर. चांगली गोलंदाजी जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाची. स्ट्राईकवर संदेश आव्हाड एक षटकार मारून खेळतोय. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची. फक्त 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफ टाइमच्या बाहेर. जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटला काही लागलेलं नाही. कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं चांगली गोलंदाजी. फलंदाजाचा वीक पॉइंट ओळखलेला आहे, पण जो वीक पॉइंट आहे तोच कधीही स्ट्रॉंग पॉइंट होऊ शकतो. हे खेळाचे वैशिष्ट्य आहे. उंच फटका मारलेला आहे. पाहूया झेल होतोय का. झेल सुटलेला आहे. रमेश ढवळे याच्या हातातून झेल सुटलेला आहे. चांगला फिल्डर आहे, पण कधी कधी होतंय. स्ट्राईकवर आहे कडोलकर. चांगल्या पद्धतीनं खेळून काढलेला. एक धाव पूर्ण. चांगली धाव. षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 23 धावा. 3 गडी बाद.
अमित लोले अभय पाहिजे. किरण मरडे गोलंदाजीसाठी आलेला आहे दिघे. पायावर टाकलेला चेंडू बॅटला काही लागलं नाही, कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. अनिकेत दिघे वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. त्याला तोंड देतोय वाईट चेंडू. एक्स्ट्रा रन. स्ट्राईकवर आहे संदेश आव्हाड. एक षटकार मारलेला आहे त्याने आत्ताच्या सामन्यामध्ये. अनिकेत साइड चेंज करून टाकणार आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, बॅटची कड पायाला लागून चेंडू गेलेला आहे. कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. सलग 4 चेंडू, एकही धाव आलेली नाही फलंदाजाला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि आता जोरदार फटका मारलेला आहे लॉंगांच्या दिशेने आणि गडी बाद. तुम्हाला चान्स आहे. थर्ड अंपायर घेण्यासाठी चान्स आहे तुम्हाला. थर्ड अंपायर चेक करा. गडी बाद. चांगला निर्णय पंचांचा. मुसळी वॉरियर्स या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे या इनिंग मधील आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे स्मितल बुचडे, युवा खेळाडू.
चांगली फलंदाजी केली होती. 1-2 दिवसापूर्वी त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण पटकावलेला होता. स्ट्राईकवर आहे कडोलकर, प्रणव कडोलकर. गोलंदाजी करतोय अनिकेत दिघे. चांगला फटका परफेक्ट गॅप मध्ये मारलेला, पण गौरवच्या हातामध्ये एकच धाव. हातातली धाव काढण्याचं धाडस करणार नाही कुठलाही फलंदाज. षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 25 धावा. या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या. त्यामध्ये एक अवांतर धावसंख्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मुसळे वॉरियर्स संघाची धावसंख्या झालेली आहे 25 धावा, 4 गडी बाद. गोलंदाजीसाठी आलेला आहे स्वतः कप्तान विनायक वरुटे. चांगला फटका स्लोअर पद्धतीचा टाकलेला आणि 6 धावा. विनायकला वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकण्याची सवय आहे, पण कधी कधी फलंदाज जर जज केला तर अशा पद्धतीनं सुद्धा किंमत मोजावी लागते. पहिल्याच चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, थोडासा जवळ टप्पा पडलेला. एकच धाव पूर्ण. 2 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत विनायकच्या गोलंदाजीवर. 5वं षटक सुरू आहे. ड्रिंक्स तयार राहायचा या षटकानंतर. 32 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक सुरू आहे. एक धाव डिक्लेअर 22 स्वरूपात. चांगला टर्न केलेला होता ऑफ स्पिन. किप्परला सुद्धा कळालेलं नाही, स्लिपच्या पण हाताला लागलेलं नाही आणि 1 धाव. लेग साइडच्या दिशेने खूपच बाहेर टाकलेला. बॅटला लागलेलं नाही, कोणतीही धाव नाही. स्मितल चांगली फलंदाजी करतोय. पाहूया संघासाठी या सामन्यामध्ये किती धावांचं योगदान देतोय. लेफ्ट हँड बॅट्समन असल्यामुळे विनायक हुशार पद्धतीने गोलंदाजी करतोय. ऑफ स्पिन टाकतोय, स्लोअर टाकतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुद्धा चुकलेला आहे स्मितल्याच्या बॅटमधून. षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मुसळे वॉरियर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 33 धावा, 4 गडी बाद. ड्रिंक्स अबेलोले
हॅलो बैल कुठे असतील तिने स्टेज संपर्क साधायचा आहे. आता किती झाला स्कोर? 5 ओव्हरमध्ये 4 आऊट, 33 धावा मुसळी वॉरियर्सचा. हॅलो, उद्या रविवार कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022-17 5वा रंगतदार सामन्यांचा उद्या जल्लोष. या सत्रातील मुसळे वॉरियर्स 33 धावा, 4 विकेटा, 5 ओव्हर. संघाचं 6वं षटक. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू लेग साईडच्या दिशेने घेतोय. मिस फिल्डिंग थोडीशी म्हणायला गेलं प्रवीण मित्र यांच्या हातून. यावर 2 धावा, 1 धावेच्या ठिकाणी 2 धावा. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गौरव महादर, हा कराडचा खेळाडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू नीटचा बॅटमध्ये काही नीटचा आलेला नाही आहे. स्ट्राईकवर आहे तो प्रणव कडोलकर. वैयक्तिक 6 चेंडूत 11 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा हिट विकेट होतोय तो प्रणव कडोलकर. आणि प्रणव कडोलकरची जागा घेते तो एक हार्ड हिटर बॅट्समन सूरज डंबाळ. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. या सत्रात त्याची अतिशय सुंदर बॅटिंग आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
पुन्हा एकदा झेल सुटतोय. यावर एक धाव डिक्लेअर. बॅटची कड घेऊन जाते तो एक धाव डिक्लेअर. नगरपालिकेची कृपा म्हणावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू निर्धाव. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. मुसळे वॉरियर्स या संघाला एक अतिशय खेळीची गरज. कारण जयेश बुगड सुपर किंग्ज या संघात खूप हार्ड हिटर बॅट्समन आहेत. या संघाला 100 धावा सुद्धा कमी पडतात. संघाचा 7वा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतो विनायक वरुडे. आणि झेलबाद होतो तो स्मितल बुचडे. चांगला झेल अंकित आवळ याचा. आणि स्मितल स्मितल बुचडेंची जागा घेत आहे ते एक आयकॉन खेळाडू गणेश मुसळे यांची अजूनही बॅट काही तळपलेली नाही आहे. पाहूया या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये काय करतायत. त्यांच्या बॅटिंगची अतिशय मुसळे वॉरियर्स संघाला बॅटिंगची खूप गरज आहे. आणि जे आता दोन बॅट्समन आहेत गणेश मुसळे आणि सूरज डंबाळ या दोघांच्या खांद्यावर आपल्या संघाला एक मोठं धावसंख्या उभारण्याचे एक मोठ्या धावसंख्येचं आव्हान देण्यासाठी जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. यावर 2 धाव डिक्लेअर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी विनायक वरुडे यांची. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 38. पुन्हा एकदा सुरुटी रन म्हणावी लागेल लेग पाईच्या स्वरूपात.
दिशाहीन चेंडू लेग साईडच्या दिशेने वाईड. एकच चोरटी रन म्हणावी लागेल सूरज डंबळे यांच्याकडून. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांकडून. शेवटचा चेंडू येणं बाकी. धावसंख्या 41, 6च्या रन रेटने चाललेली धावगती ही थोडी वाढवावी लागेल. पुन्हा एकदा षटक संपतंय. 7 षटकांच्या समतुल्य तर धावसंख्या 41. बॅटिंग पॉवर प्ले. आत्ता चाललेला कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5चा क्वार्टर फायनल दुसरा सामना मुसळे वॉरियर्स विरुद्ध जयेश बुगाड सुपर किंग्स. यात जो जिंकेल तो टिकेल सेमीफायनलच्या वाटेला. आणि उद्याचे 3 महामुकाबले, 2 सेमीफायनल 1 फायनल. 3 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केले. कांबळे स्विंगर्स, रोकडे प्लेयर्स आणि वडगाव स्पायडर्स. आता या जो कोण जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. संघाचं 8वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो गौरव महाद्वार. पुन्हा एकदा नीट सकाळने बॅट मध्ये निर्धाव चेंडू. आणि सूरजच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. पाहूया आता सूरजची बॅट किती तळपते. अविकास किंवा इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं बक्षीस. त्याचे सलग 3 षटकारास हावळ ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून 777 रुपयांचं बक्षीस. पुन्हा एकदा षटकार. सलग 2 6 लगावलेत. पाहूया. आणि सलग 3रा षटकार जर आला तर हावळ ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून 777 रुपयांचं बक्षीस. धावसंख्या 53. मिस होते बॅट मधून. आणि षटकारांची हॅट्रिक चुकलेली आहे. हवेत आहे चेंडू. पाहूया काय होतं. झेल होतोय आणि षटक सपतंय.
शेवटचा चेंडू बाकी सॉरी रोहित आगलावे सूर्य डंबाळ याची जागा घेतो तो रोहित आगलावे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि आता स्ट्राईकवर आहे ते गणेश मुसळे यांच्या सुद्धा बॅटमधून एक अतिशय खेळी मुसळे वर्ष या संघासाठी हवी आहे. पाहूया होते का. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू तितकंच चांगलं डिफेन्स बनावला गेलं गणेश मुसळे यांचं. षटक संपतंय. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53. पाहूया आता पुढील 12 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभा करतायत. धावसंख्या 53 8 षटकांच्या समाप्तीनंतर. संघाचं 9 आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होतं अनिकेत अडगे. दिशाहीन चेंडू वाईड. धावसंख्येत 54. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. धावसंख्येत पुन्हा भर होते. धावसंख्या होती ती 55. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं आणि डिग्याची. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू मिस होते. त्यावर एकच धाव. पाहूया आता स्ट्राईक करायचो गणेश मुसळे आपल्या संघासाठी काय करतायत. शेवटचे 10 चेंडू येणे बाकी. एकदा चांगला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. दिशाहीन चेंडू वाईड. त्यावर एक धाव डिक्लेअर. अशा 2 धावा. धावसंख्या होती ती 58. या ओव्हर मध्ये बॅट न काही रन येत नाहीत. फक्त वाईड ने धावा येत आहेत. स्ट्रीटच्या दिशेने खेळलेला चेंडू. यावर एकच धाव. धावसंख्या पोहोचते ती 59.
अजून 8 चेंडू येणं बाकी. पुन्हा झेल सुटतोय. एक धाव डिक्लेअर. शेवटचा चेंडू येणं बाकी. वाटफीस पद्धतीचा चेंडू आणि सरळ 6 धावा. चांगली बॅटिंग गेलं रोहित आगलावे याची. अविकास सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून 100 पारितोषिक. प्रत्येक षटका जरा बॉल बघायचा आहे. नामदेव मैदानात आहे बॉल. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येची 66. 9 षटकांच्या समाप्तीनंतर आता संघाचं 10वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो सचिन दौंडे. पुन्हा एक बॅटची कडे घेऊन जाते त्यावर एक धाव डिक्लेअर. पाहूया शेवटच्या षटकात किती धावा कुठतायत. आणि स्टेप आउट झालेला आहे. पाहूया काय होतंय त्यावर. सरळ चौकार स्टेटच्या दिशेने घेतोय. आता तरी पाहूया गणेश मुसळे यांच्या बॅटमधून किती धावा निघतात. शेवटचे 4 चेंडू बाकी. धावसंख्या होती ती 71. पुन्हा एकदा 38 पद्धतीचा चेंडू. पाहूया किती धावा होतात त्यावर. यावर 2 धावा. चांगली रनिंग बिडिंग विकेट बनवलं गेलं दोन्ही फलंदाजांचे. शेवटचे 3 चेंडू येणे बाकी. धावसंख्या होती ती 73. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू. त्यावर 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 75 धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होते आणि किती डिगे याच्याकडून. यावर 2 धावा आणि 77 धावसंख्या होते 7 गड्याच्या मोबदल्यात. हावळ ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांचे अंक
आणि स्टंपिंग होत आहे ते गणेश मुसळे. स्टंपिंग कोण केले? उदय मेटे. अतिशय उत्कृष्ट अशी स्टंपिंग म्हणायला लागेल उदय मेटे यांची. धावसंख्या होती ती 77 आणि जयेश भुगड सुपर किंग्ज या संघाला जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता आहे. पाहूया मुसळी वॉरियर्स हा संघ त्यांना रोखू शकतोय का? कुष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5वे. या सत्रातील आजचा 7वा दिवस. उद्या शेवटचा दिवस. उद्या 2 सेमीफायनलचे सामने सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारी 3 वाजता फायनलचा सामना होईल. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले 3 संघ कांबळे स्विंगर्स, रोकडे प्लेयर्स आणि वडगाव स्पायडर्स हे 3 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले आहेत. आणि आता सुरू असलेला क्वार्टर फायनलचा सामना मुसळे वॉरियर्स विरुद्ध जयेश बुगड सुपर किंग्ज यामध्ये कोण विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. मुसळे वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना 10 षटकांमध्ये 75 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी त्यांना 76 धावांची गरज आहे. जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला
77 झालेला आहे. 78 पाहिजेला आहे. साठ चेंडूमध्ये 78 धावांची गरज जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला. स्ट्राईकवर आहे अनिकेत दिघे, नॉन स्ट्राईकवर आहे अनिकेत साखरे. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय निलेश कवडे. 60 चेंडूमध्ये 78 धावांची गरज जिंकण्यासाठी जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने ढकलून काढलेला, एक धाव पूर्ण. अनिकेतच्या खात्यामध्ये एक धाव. निलेश कवडे तो अनिकेत साखरे डावखुरा फलंदाज. पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्लेच्या यामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2च खेळाडू फिल्डिंगसाठी उभे राहू शकतात. फुल टॉस पद्धतीचा चेंडू जोरदार तडकवण्याचा प्रयत्न. बॅटवर काही व्यवस्थित आलेला नाही, कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी. अकुल टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश मुसळे यांचं. अनिकेत दिघे यांनी जर षटकार मारला तर मदन बुगड याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अनिकेत दिघे याने प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मदन बुगड यांच्याकडून. स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू. 2 धावा. बॉल बघा डगआउट मध्ये आलेला आहे, द्या जरा. संघाची धावसंख्या 4. पहिलं षटक सुरू आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने तडकावलेला, एकच धाव. षटक संपलेला आहे.
एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 धावा. नाबाद 5 धावा जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाच्या. जिंकण्यासाठी एकूण त्यांना 78 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलेला आहे वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन संदेश आव्हाड. चांगली गोलंदाजी संदेश आव्हाडेची. डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड ऑफ स्पिन गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू अनिकेत दिघे. एक धाव पूर्ण. स्ट्राईकवर आलेला आहे अनिकेत साखरे. डावखुरा गोलंदाज विरुद्ध डावखुरा फलंदाज. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एकच धाव. संयमी खेळी करतायत दोन्ही फलंदाज. स्कोर बोर्ड हलता ठेवत आहेत. जोरदार फटका लेग साईडच्या दिशेने तडकावलेला. नो मॅन्स लँड मध्ये कोणतीही रिस्क नाही फलंदाजाला, कारण पॉवर प्ले सुरू आहे. 2 धावा पूर्ण. स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू. 4 धावा. चांगली फलंदाजी. षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 48 चेंडूमध्ये 65 धावांची गरज. अटीतटीचा सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. गोलंदाजीसाठी आलेला आहे निलेश कवडे. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन त्याला स्ट्राईकवर आहे अनिकेत साखरे. नॉन स्ट्राईकवर आहे अनिकेत दिघे. चांगला फटका. 1 धाव पूर्ण. थोडासा बॅट खाली पडलेला चेंडू. जोरदार फटका. 1च धाव. संयमी खेळी खेळताना दोन्ही फलंदाज. निर्धाव चेंडू.
आणि गडी बाद. फ्लिक मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेऊन लेग स्लिपच्या हातात उमेश आळंदे चांगला झेल पकडलेला आहे. पहिली विकेट गेलेली आहे जयेश बुगड सुपर किंग या संघाची. मोठा धक्का बसलेला आहे. चांगला फलंदाज तंबूत परतत असताना वैयक्तिक 11व्या धावसंख्येवर बाद झालेला आहे दिघे आणि फलंदाजीसाठी गेलेला आहे स्वतः कॅप्टन विनायक वरुटे. स्वतः स्पॉन्सर मैदानात पाणी देत असताना विनय मुसळे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने जोरदार तडकावलेला. थोडीशी मिसफिल्ड. 2 धावा पूर्ण. तिथं काय अडथळा आहे काय? फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅटची कड घेऊन गेलेला. एकच धाव. तिसरं षटक सुरू आहे. 42 चेंडूमध्ये 43 चेंडूमध्ये 61 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आलेला आहे अनिकेत साखरे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने तडकावलेला. 2 धावा. बॉल आला काय? जावावर कोणतर पटकन. योगेश वरच थांब जरा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 19. एक गडी बाद. 7 षटकांमध्ये 59 धावांची गरज. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे प्रेक्षकांनी, नाहीतर गॅलरीतून बसायचं आहे. कोण आहे तिकडे? तीन षटकांच्या समाप्तीनंतर जयेश बुगड सुपर क्वीन्स 19 धावसंख्या, एक गडी बाद. 42 चेंडूमध्ये 59 धावांची गरज.
गोलंदाजीसाठी आलेला आहे. वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक घेऊन स्मितल बुचडे. स्ट्राईकवर आहे विनायक वरुटे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. एक धाव डिक्लेअर. फलंदाजाला काही का आलेलं नाही. विकेट किपरच्या हातातून सुटून एक धाव मिळालेली आहे. 22 या स्वरूपात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स वाईड चेंडू फारच उंच. पंचांनी फर्स्ट बाउन्सचा इशारा दिलेला आहे गोलंदाजाला. 41 चेंडू 57 धावांची गरज. एकच गडी बाद झालेला आहे जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाचा. चांगला फटका मारलेला ऑफसाईडच्या दिशेने. 2 धावा घेण्यात यशस्वी. संयमी खेळी करत असताना दोन्ही फलंदाज. ऑफ साईडला बसलेले जरा उठायचा इकडे यायचं आहे. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. सलग नो बॉल. एक्स्ट्रा बाउन्स. फर्स्ट बाउन्स अगोदर दिलेला होता. स्मितल बुचडे अजून त्याला टप्पा काही सेट करता आला नाही. फ्री हिट. कदाचित नियम माहिती करून घेत असताना बहुतेक नियम थोडे माहीत नसावं असं वाटतंय विनायक वरुडे यांना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जोरदार धडकवलेला आहे. 2 धावा घेण्यात यशस्वी. फ्री हिटचा फारसा फायदा उठवता आला नाही विनायक याला. लांगॉनच्या दिशेला मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण करतोय सोनटक्के. एकच धाव. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा विकेट किपरने सोडलेला. 1 धाव डिक्लेअर. 22 स्वरूपात. या षटकातील शेवटचा चेंडू.
पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला आहे. फलंदाजाला काही कळालेलं नाही. षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28 धावा. जयेश बुगडिया संघाचा 1 गडी बाद 28 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 चेंडूमध्ये 50 धावांची गरज. अतिशय चुरशीचा सामना होणार आहे असं दिसतंय. मनोज दाते यांचं सहर्ष स्वागत. अतिशय उंच फटका पाहायचा आहे. झेल होतोय का आणि झेल सुटलेला आहे. थोडस सूर्यकिरणाचा अडथळा आला असं वाटतंय. प्रणव कडोलकर गोलंदाजीसाठी आलेला आहे. 5वं षटक घेऊन आलेला आहे. वैयक्तिक पहिलं चांगला चान्स हुकलेला आहे. चांगली गोलंदाजी प्रणव याची. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा मारा. जोरदार फिरवण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही. मुसळे संघाचे गोलंदाज कंटिन्युअस शॉर्ट पिचचा मारा करत असताना चांगली रणनीती म्हणावी लागेल मुसळे वॉरियर्स या संघाची. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला आहे. उंच उडालेला आहे. पाहायचा आहे झेल होतोय का आणि झेल बाद. सार्थक सोनटके याने चांगला झेल पकडलेला आहे. दोन गडी बाद 30 धावा 4.3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजीसाठी जात आहे गौरव महादर. हा कराडचा खेळाडू. या स्पर्धेमध्ये कुस्ती समयातील सर्व खेळाडू वेगवेगळ्या गावाहून स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. गौरव महादर नावाजलेला खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. या स्पर्धेमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी अजून तरी होत होती. स्ट्रायकर आहे अनिकेत साखरे. डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि चांगला सामना केलेला आहे. 2 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पाहूया झेल होतोय का आणि झेल सुटलेला आहे. निलेश कवडे यांच्या हातून झेल सुटलेला आहे. चांगला फिल्डर आहे पण मॅच प्रेशर मध्ये होत आहे असं कधी कधी.
गौरव महादर स्ट्राईकवर. लेग साईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू थोडासा शॉर्ट पिच टाकून सुद्धा खाली राहिलेला, तरी सुद्धा व्यवस्थित जज करत एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 34 धावा. 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. अतिशय संयमी खेळत असताना जयेश बिगड सुपर किंग्स चे फलंदाज. ड्रिंक्स ब्रेक्स 5 मिनिट्स. दोन गडी बाद. 34 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 चेंडूमध्ये 44 धावांची गरज गोलंदाजीसाठी आलेला आहे गणेश मुसळे. हलक्या हाताने ढकललेला चेंडू. एक धाव पूर्ण. गौरव महादर एकदम सावधगिरीने खेळ करतोय. अनिकेत सागरे ओपनिंगला आलेला फलंदाज थोडस त्याला चान्स देतोय. चांगली रणनीती म्हणावी लागेल. जोरदार फटका लेग साइडला तडकावलेला.
एकच धाव. स्ट्राईकवर गौरव. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या हळूच ढकललेला. एकच धाव. 27 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. लवकर जायचं आहे कमिटी मेंबर. गणेश मुसळे गोलंदाजी करतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन किप्परला सुद्धा हाताला लागला नाही. एक धाव डिक्लेअर. बॅट मधून आलेला अनिकेत साखरे फलंदाजी. 11 चेंडूमध्ये 10 या धावसंख्येवर खेळतोय. नॉन स्ट्रायकर वर आहे गौरव. चांगली गोलंदाजी गणेश मुसळे याची. स्लोअर पद्धतीचा चेंडू लेग साइडला तडकवलेला. 2 धावा घेण्यात यशस्वी. हळूहळू या स्पर्धेतील दुसरा क्वार्टर फायनल सामना. लोअर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. फसवी गोलंदाजी. फलंदाजाला काही कळालं नाही आणि क्लीन बोल्ड झालेला आहे अनिकेत साखरे. षटक संपलेला आहे. अंपायर षटक संपलेला आहे. फलंदाजीसाठी जातोय नवीन फलंदाज विनय कोपद. राजाराम मैदानावर यांचा क्रिकेट क्लब आहे. लहान मुलांना ते ट्रेनिंग देत असतात. SRJ क्रिकेट अकॅडमी. आपल्या समाजातील कोण मुलगा जर जाणार असेल तर त्याला 20% डिस्काउंट म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. विनय कोपद च्या प्रत्येक षटकाराला मदन बुगडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं इथे. गोलंदाजीसाठी आलेला आहे चेतन आमने. त्याला तोंड देईल गौरव महादर. स्ट्रायकर आहे. नॉन स्ट्रायकर आहे विनय कोपद. 24 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. थोडासा हाफ चान्स होता. पॉइंट दिशेकडे पटकावलेला चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी गौरव. पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय सचिन. चांगला फिल्डर आहे. थोडासा जवळपास 1 फूट लांबून गेलेला चेंडू. 2 धावा घेण्यात यशस्वी गौरव. गोलंदाजी करतोय चेतन आमने. जोरदार तडकावण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन लेग साइडला चेंडू गेलेला आहे.
पुन्हा एकदा रनिंग बिटवीन विकेट चांगली म्हणावी लागेल आणि नाबाद. गौरव महादर 2 धावा काढण्यात यशस्वी. चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल दोन्ही प्लेयर्सची. दोन्ही फलंदाज अतिशय चपळ. जर कोणती शंका असेल तर थर्ड अंपायर घेऊ शकता. रिव्ह्यू घेतलेला आहे. एका संघाला फक्त एकच रिव्ह्यू. जर तो पास झाला तर परत चान्स राहील. थर्ड अंपायर रिव्ह्यू बघायचा आहे आणि निर्णय सांगायचा आहे. फलंदाज नाबाद. सुरक्षित. धावसंख्या झालेली आहे 44. 3 गडी बाद. 6.2 षटकानंतर 22 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 9.27 रिक्वायर्ड रन रेट. मुसळे वारसे संघाचा 36 धावा होत्या. जयेश बुगळ संघाच्या 44 धावा झालेल्या आहेत. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला आहे. चांगली गोलंदाजी चेतन आमने याची. चेतन आमने सुद्धा अनुभवी खेळाडू. अतिशय सावधगिरी पद्धतीने खेळतोय गौरव. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा निर्णय वाईड. 21 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. वाईट बॉल. अनुभवी पंच. काही जरी अपील झाली तर त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू वाईड लाईनच्या बाहेर. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. अवांतर धावत भर. धावसंख्या झालेली आहे 46 धावा. 21 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. आता लेग साइडच्या दिशेने वाईड चेंडू. 21 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. जिंकण्यासाठी जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला एकूण 78 धावांची गरज होती 10 षटकांमध्ये जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी. बॅटची कड घेऊन लेग स्लिप मध्ये गेलेला झेल सुटलेला आहे. सलग 3 वाईड नंतर चांगला चेंडू. गौरव महादर याला फसवण्यात यश मिळालेलं होतं पण लेग स्लिप मधून कॅच सुटलेला.
पाहायचं आहे हा कॅच आता किती महागात पडेल. मुसळे वॉरियर्स या संघाला चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल चेतन आमने याची. स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू, 1 बाउन्स 4 रन्स, कोणताही चान्स नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेच होतं, थोडासा हाफ शॉट खेळला, 4 धावा. एकोणीस चेंडूमध्ये 27 धावांची गरज. अतिशय सावधगिरी पद्धतीने खेळतोय गौरव, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये दमदार अशी खेळी करू शकला नव्हता. त्याला माहिती आहे त्याच्या विकेटचं किती महत्व आहे, त्या पद्धतीने तो फलंदाजी करत आहे. 19 चेंडू 27 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाजी करतोय चेतन. जोरदार मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही, चांगली गोलंदाजी. षटक संपलेला आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 51 धावा. 8वे षटक पॉवर प्लेचं. फक्त 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. पाहू आता गोलंदाजीसाठी कोण येते. 18 चेंडूमध्ये 27 धावा जिंकण्यासाठी जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला. रिक्वायर्ड रन रेट 9.27 होतं, आता 9 रिक्वायर्ड रन रेट आलेला आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उंच मारलेला आहे, बॉल दिसत नाही मला वाटतंय. सावधगिरीनं फिल्डिंग केलेलं आहे आता सोनटके याने. विनय कोपतच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. विनय कोपतला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकाराला मदन बुगड याच्याकडून. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू जोरदार तडकवण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने गेलेला सुरेश डंबाळ क्षेत्ररक्षण करतोय. 1च धाव. स्ट्राईकवर आलेला गौरव महादर, गोलंदाजी करतोय प्रणव कडलकर. 16 चेंडूमध्ये 24 धावा. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू, 1 धाव डिक्लेअर. पुन्हा एकदा जीवदान गौरव याला. जोरदार बॅट फिरवतोय. पुन्हा एकदा मिस झालेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न,
चांगलं क्षेत्ररक्षण. 14 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. गोलंदाजी करतोय प्रणव. मारलेला आहे आर पार षटकार. शेवटी बॅटला लागलेला आहे. बॉल बघायचा आहे. बराच प्रयत्न करत होता गेली 3 षटकं, पण बॅटला काय व्यवस्थित कनेक्ट होत नव्हता. 13 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. गोलंदाजी करतोय प्रणव. आविष्कार सिक्युअर इन्व्हेस्टमेंट करून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला या स्पर्धेमध्ये. 3 जीवदान मिळाले होते या फलंदाजाला. पुन्हा एकदा लेग साईडला जोरदार तटकवलेला आहे. पाहूया किती धावा घेतोय. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण सोनटक्केकडून. षटक संपलेला आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 62 धावा. 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. पुन्हा स्ट्राईकवर येतोय तो गौरव. गणेश ढवळे 17-5 उपाध्यक्ष स्वतः टीम मध्ये. कुष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीगचे जे नियोजन करतात ते सर्वच युवा खेळाडू स्पर्धेचं नियोजनही करतात. आपला खेळही दाखवतात. खरोखर कमिटी भरपूर कष्ट घेते या स्पर्धा आयोजित करण्यासाठी व पार पाडण्यासाठी. आणि आता पुन्हा एकदा चेतन आमने गोलंदाजीसाठी आलेला आहे. त्याला तोंड देईल गौरव महादर. मागच्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या होत्या. 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला. स्ट्राईकवर आहे गौरव महादर. नॉन स्ट्राईकवर आहे विनय कोपद. अवांतर धावेदर वाईड चेंडू. फारच बाहेर टाकलेला चेंडू. बॅट्समनला थोडस डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय चेतन आमने. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. बॅटची कड घेऊन एकच धाव मिळवण्यात यश. स्ट्राईकवर आलेला विनोद कोपत. धाव संख्या झालेली आहे 64. 11 चेंडू 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्ट्रेटला मारलेला. फिल्डर स्मितल एकच धाव. पुन्हा स्ट्राईकवर आलेला आहे गौरव. बघायचं आहे संयमी खेळी करत मॅच करतोय की हिट करतोय. फ्लिक पद्धतीचा शॉट. 2 धावा पूर्ण. कोणतीही रिस्क घेत नाही आहे. 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. सामना जर इक्वल झाला तर 1 षटकाची सुपर ओव्हर राहील.
स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण स्मितलकडून, एकच धाव, चांगली गोलंदाजी चेतन आमने. 8 चेंडू 10 धावा. विनय कोपत स्ट्राईकवर. वाईट बॉल, अवांतर धाव. 8 चेंडू 9 धावा. लांगांच्या दिशेने मारलेला चेंडू आणि उंचावरून मिसफील्ड, 4 धावा. एक्स्ट्रा बाउन्स झालेला चेंडू. 7 चेंडू मध्ये 5 धावांची गरज जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार तडकवलेला चेंडू लांगापच्या दिशेने मारलेला, 2 धावा घेण्यात यशस्वी. षटक संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 75. 9 षटकांच्या समाप्तीनंतर मागच्या षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेट 9चा होता, आता तो 3 वर आलेला आहे. म्हणजेच 6 चेंडूमध्ये 3 धावा काढायचे आहेत जिंकण्यासाठी जयेश बुगड सुपर किंग्ज या संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफ साइडला मारलेला, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, थ्रो कुठे गेला, 2च धावा घेण्यात यशस्वी. ओव्हर थ्रोची धाव घेता आली नाही. 5 चेंडू मध्ये 1च धावाची गरज. विनिंग शॉट पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा. पुन्हा एकदा बॅटची कड घेणे, एक डिक्लेअर. सामना संपलेला आहे आणि जयेश बुगड सुपर किंग्ज सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. अतिशय अटीतटीचा सामना. आजच्या सत्रातील दोन्ही क्वार्टर फायनलचे सामने अतिशय अटीतटीचे. ह्या सामन्यामध्ये षटकार मारलेले प्लेयर संदेश आव्हाड 1 षटकार, प्रणय कडुलकर 1 षटकार, सूरज डंबाळ 2 षटकार, रोहित आगलावे 1